नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मित्रांनो, कमळी व ऋषीच्या लग्नामध्ये आता गौरी येणार सर्वांसमोर जिवंत। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे कमळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील आता कमळीच्या वडिलांबाबतचं सगळं काही सत्य शोधत असतात। पण यामध्ये मात्र कमळीच्या मनामध्ये कधी पण विचार येत नाही की तिची आई जिवंत असेल म्हणून, पण तिला भास होत असतात की तिची आई जिवंत असेल म्हणून। पण मात्र तुम्हाला माहितीच आहे की आता कमळीला असं वाटत असतं की तिची आई खरंच जिवंत नसेल। तर आता सगळ्यात मोठा ट्विस्ट तर मित्रांनो असा येतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता कमळी आणि ऋषी ह्या दोघांचं पण एकमेकांवरती प्रचंड प्रेम असतं। तर आता नयनताराला वाटत असतं की माझा ऋषी एवढा कर्तबगार आहे की ऋषीला कोणत्याही कंपनी सहजासहजी जॉब देऊ शकते, पण माझा ऋषी माझ्यापासूनच दूर गेल्यावर तो माझ्याजवळ परत कसा येईल। कारण की त्याच्यासाठी नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी मी ऋषीला असं त्या कमळीच्या हाती सहजासहजी जाऊ देणार नाही, त्याला काही जरी झालं तरी मी माझ्या हातामध्ये परत रिटर्न घेणार। त्यासाठी नयनतारा आता ऋषीसोबत बोलायला जाते आणि ऋषीला म्हणते की ऋषी, जे झालं गेलं ते विसरून जा आणि लवकरात लवकर आपल्या घरी ये, कारण की तुला असं रस्त्यावरती राहायची गरज लागली नाही पाहिजे। पण ऋषी सांगत असतो की मला रस्त्यावरती राहायची काहीच गरज नाही आई, कारण की माझी ओळख पण तेवढीच आहे की खूप लोकांसोबत, त्याच्यामुळे मला कोणी रस्त्यावरती राहू देत नाही। आणि राहिला प्रश्न मी घरी येण्याचा किंवा न येण्याचा, तर काय फरक पडतो आहे, कारण की त्या घरातून मला जायला असं प्रकारे सांगितलं होतं की त्याच्यानंतर त्या घरामध्ये मला पाऊल ठेवायची पण आता इच्छा राहिलेली नाहीये। तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर नयनताराच्या डोक्यात एकच गोष्ट पेटती, ती म्हणजे फक्त आता कमळीचा बदला घेणं। कारण की ह्या कमळीमुळे माझा मुलगा एवढा दुरावलेला आहे की त्याला आता मी नकोशी झालेली आहे, माझं कुटुंब नकोशी झालेलं आहे। त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी ह्या कमळीला मी ऋषीच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाहीये। तर दुसरीकडे मात्र कामिनी, रागिनी, अनिका तिघी पण प्रचंड घाबरलेले असतात आणि त्यांना असं घाबरलेलं पाहून प्रचंड आनंद झाला, कारण की त्यांच्या डोळ्यामध्ये आता फक्त राग आणि द्वेषच दिसत असतो आणि त्या प्रचंड तडफडत असतात की आता ह्या कमळीचा बदला कसा घेऊ। कारण की एका फाईटीत कमळीने वातावरण असं टाईट केलेलं असतं की कामिनीला समजलेलं असतं की कमळीच्या नादी लागणं म्हणजे सगळ्यात बेकार विषय होईल। दुसरीकडे अनिकाची तर चांगल्याच प्रकारे कमळी आपली कशा प्रकारे जिरवते तुम्ही पाहिलंच असेल। आणि राहिला प्रश्न ह्या रागिनीचा, कारण की ही रागिनी काहीच करू शकणार नाही हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे। तर आता कामिनी म्हणते की आता मला सगळ्यात पहिले तर कमळीचा अशा प्रकारे काटा काढला पाहिजे ना की कमळीने त्याचा स्वप्नात पण विचार केला नाही पाहिजे की ते सगळं मी करायला लावलं असेल म्हणून। त्याच्यामुळे मला असं काहीतरी कमळीच्या जवळच्या व्यक्तीकडूनच कमळीचा गेम करायचा आहे, त्यामध्ये आपण कोणीच इन्व्हॉल्व नसलं पाहिजे। तर दुसरीकडे मात्र कामिनीला एकाच गोष्टीची भीती असते, ती म्हणजे एकच की कमळीच खरी अन्नपूर्णाची नात आहे हे कामिनीला सत्य माहीत असतं, पण अजूनपर्यंत अन्नपूर्णा, राजन ह्या कोणालाच काही सत्य माहीत नसतं। त्याच्यामुळे मात्र आता कामिनी पण आता शांत बसून राहिलेली असते। कामिनीला वाटत असतं की जर कमळीने हे असं काही सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, ह्या सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, तर मला लवकरात लवकर असं पाऊल हलवलं पाहिजे की जेणेकरून मात्र कमळी ते सत्य कधीच यांच्यापर्यंत पोहोचू देणार नाही। आणि एकदा ह्या म्हातारीला जर समजलं की ही कमळीच तिची खरी नात आहे, तर माझं काय खरं नाही आणि त्या कमळीच पण मला सोडणारच नाही कमळी, हे कामिनीला भीती राहत असते। तर दुसरीकडे मित्रांनो, आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते की कमळी आणि ऋषीचं लग्न। कारण तुम्हाला माहितीच आहे की कमळी आणि ऋषी कमळीच्या वडिलांचा शोध घेत तर असतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राजनचा काही वर्षापूर्वी म्हणजेच त्या गाडीचाच अपघात झालेला असतो आणि त्याच गाडीचा अपघात कसा झाला त्याचबाबत मात्र राजन पण शोध घेत असतो। कारण तुम्हाला एकच गोष्ट माहीत आहे की एकीकडे मात्र कमळीला पण त्या गाडीची डिटेल हवी असते, दुसरीकडे मात्र राजनला पण त्या गाडीचा अपघात कोणी केला, कसा झाला आणि नेमकं काय घडलं हे शोधून घ्यायचं असतं, कारण की त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी बाहेर उघडकीस येणार आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की अजूनपर्यंत ह्या कामिनीचा पर्दाफाश झालेला नसतो, त्याच्यामुळे मित्रांनो ती गोष्ट पण खूप महत्त्वाची असते की ते सत्य बाहेर येणं आणि त्याच्यामुळे मात्र सगळ्या काही गोष्टी बाहेर येऊ शकतात। तर दुसरीकडे मात्र ह्या कामिनीला आता सतत भास होत राहतात की ती गौरी कुठून तरी येते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते, कारण की मी तिला मारायचा प्रयत्न केला होता म्हणून। त्याच्यामुळे कामिनी आता प्रचंड घाबरलेली असते। कामिनीला सुचतच नसतं की आता नेमकं करू काय मी, कारण की एकीकडे ती गौरीची मुलगी ती कमळी आणि दुसरीकडे ती गौरी जर जिवंत असेल तर माझं काय खरं नाही, पण एकीकडे मात्र कामिनीला असं वाटत असतं की ती गौरी तर जिवंत राहिलीच नाही ना, तर ती कशी येईल माझ्याकडे। तर इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो मित्रांनो, कारण की आपली गौरी जिवंत आहे, ती वाचलेली आहे, हे तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग ट्विस्ट असा येतो, कारण की आता कमळी आणि ऋषी हे दोघेजण देखील तुम्हाला काही दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल की आता दोघेजण ठरवतात की आता लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा, म्हणजेच ऋषीचाच निर्णय असतो। तर ऋषीला एका चांगल्या कंपनीमध्ये आता खूप चांगला जॉब देखील भेटतो। तर दुसरीकडे मात्र नयनताराला माहीत असतं की ऋषीला कोणत्याही कंपनीत जॉब भेटू शकतो, तो खूप मोठाही बनू शकतो आणि दुसऱ्या कंपनीची चांगली ग्रोथही करू शकतो, पण ऋषी स्वतःच्या कंपनीमध्ये आता येईल का नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। कारण मित्रांनो एकच असतं की ऋषीला अजूनपर्यंत एकच गोष्ट वाटत असते की काही जरी झालं, ज्या ठिकाणी त्याला अपमान झाला त्या ठिकाणी परत रिटर्न जायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या
आईने ज्या प्रकारे कमळीचा आणि सोबतच मात्र कमळीच्या आईचा अपमान केला होता हे ऋषी विसरलेला नसतो. ऋषी म्हणतो की काही जरी झालं, जोपर्यंत आई माझी आणि कमळीची माफी मागत नाही तोपर्यंत मी तिकडे रिटर्न जाणारच नाही. तर नयनताराला वाटत असतं की आता कमळीला ऋषीच्या आयुष्यातून काढू कसं. त्यासाठी नयनतारा आता पुढे कमळीला भेटायला जाते. तर नयनताराची आणि कमळीची भेट झाल्याच्या नंतर नयनतारा सगळ्यात पहिले तर कमळीला इमोशनल डॅमेज करायचं ठरवतं. कारण की नयनतारा म्हणते की हे बघ कमळी, ऋषी माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भलेही तुला किती पैसा पाहिजे असेल सांग, मी तुला पैसा द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या ऋषीला माझ्यापाशी परत लाव. तर त्यावेळेस मात्र आता नयनताराचं हे असं बोलणं ऐकल्याच्या नंतर कमळी म्हणते की हे बघा तुमची काहीतरी गैरसमज होतोय आणि तुमचा हाच सगळ्यात मोठा गैरसमज मी आज दूर करते. कारण की ऋषी सरांकडून मला कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याच गोष्टींची अपेक्षा नाही. ते माझे एक फक्त चांगला मित्र आहे म्हणून आम्ही दोघंजण सोबत आहोत. पण मित्रांनो, ह्या मैत्रीचं नातं आता हळूहळू प्रेमात एवढं बदललेलं असतं की आता त्या दोघांचं देखील एकमेकांवरती भक्कम प्रेम झालेलं असतं. आणि नयनताराला एकच गोष्टी कमळी सांगत असते की ऋषी सरांना मी कधीही बोलली नाही की असं इथे थांबा, हे करा, ते करा. पण त्यावेळेस मात्र मग ऋषी फक्त तुझंच ऐकल कमळी, म्हणून नयनतारा तिच्याकडून वचन घेते आणि म्हणते की काही जरी झालं तरी तू ऋषीला रिटर्न परत घरी लाव कमळी. त्यासाठी मात्र काही जरी करावं लागलं तुला तरी ते कर. आणि तू जर असं केलं ना कमळी, तर मी तुझं आयुष्यभर कधीच उपकार विसरणार नाही आणि जर वेळ पडली तर वेळ प्रसंगी मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. तर पुढे आता कमळी आपली ऋषीला प्रेमाखातीर म्हणते की ऋषी सर, तुमचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर तुम्ही परत आईकडे जाचाल, तिची माफी मागचाल. पण त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की कमळी, मी काही करायला तयार आहे पण हे मी करू शकणार नाही आहे. तर पुढे मात्र आता ऋषीला घरी जावंच लागतं मित्रांनो. तर नयनताराला आता काही जरी झालं तरी मात्र ऋषी घरी आल्याचा आनंद असतो, पण सगळ्यात मोठं टेन्शन तर हेच असतं की ऋषीच्या मनातून कमळी कधीच जाणार नसते. त्याच्यामुळे आता ऋषी म्हणतो की हे बघ आई, मी तर आलो इथं, पण ते पण कमळीच्या सांगण्यावरून. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घे, जोपर्यंत तू कमळीची देखील माफी मागत नाही, तिचा स्वीकार करत नाही व्यवस्थितरित्या, तोपर्यंत मी आपल्या कंपनीतच काय आपल्या कोणत्याच गोष्टीत मला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे आणि मला काही फरक पण पडत नाही आहे. कारण की ह्या घरातील लोकांना जर माझ्याच भावनांच्या फिलिंग्सची फरक पडत नसेल तर मलाही फरक पडत नाही आहे. तर मित्रांनो, पुढे आता कमळी आणि ऋषीचं लग्न लावण्यासाठी आता नयनताराला तयार व्हावं लागतं आणि तिला तयार होणंच गरजेचं असतं मित्रांनो. कारण की आपला ऋषी अटच अशी घालतो की काय सांगायलाच नको. पण आता कमळी आणि ऋषीचं लग्न होणार हे पाहून मात्र कामिनी, रागिनी, अनिका ह्यांना तर सहन होणार नाही. त्याच्यामुळे ते आता कमळीला संपवायचं ठरवतात. कारण की जर कमळीचा काटा काढला तर आयुष्यात एकही संकट राहणार नाही असं त्यांना वाटायला लागतं. तर लग्नामध्ये आता सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडणार आहे की राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेही जण आता मात्र आपल्या कमळीसाठी सगळ्या काही गोष्टी करायचं ठरवतात आणि कमळी त्यांचीच मुलगी आहे असं तिचं देखील आता पूर्णपणे लग्न करायचं ठरवतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता अजूनपर्यंत राजन आणि अन्नपूर्णा आजींना हे सत्य कुठं समजलंय की कमळी खरंच त्यांची नात आहे, पण तरी देखील ते नातीप्रमाणे तिचं लग्न सगळं काही धूमधडाक्यात करायचं ठरवतात. तर मित्रांनो, आता या लग्नात सगळ्यात मोठा ट्विस्ट तर असा येतो, एकीकडे ही कामिनी आता कमळीला संपवण्याचा प्रयत्न करते, तर नयनताराच्या मनामध्ये अजूनही कमळीबाबत राग, द्वेष सगळं असतं. पण हे सगळं तिला ऋषी खातीर करावं लागत असतं. कारण की नयनतारामध्ये एकदा लग्न झालं ना, मी त्या कमळीचा असा बदला घेईल ना की तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. आणि दुसरीकडे मित्रांनो, राहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या गौरीचा. तर कमळी आणि ऋषीच्या लग्नात गौरी येणार हे 100% फिक्स आहे आणि हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार म्हणजे भेटणार पण आहे. त्यासाठी तुम्हाला सिंपल काम एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन पण ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कारण की हा पुढचा येणारा लेटेस्ट इंटरेस्टिंग असा भाग होता. त्याच्यामुळे भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.